त्यांचे अनुभव. सौ चंद्रबाई आर बोरकर कुर्ला यांच्याकडून आलेले त्यांचे अनुभव. मी कुर्डुवाडीस राहत असे, परंतु कोकिला व्रत कारणाने कोपरगाव येथे जाऊन राहिले होते. नित्यनेमाने सकाळ संध्याकाळी दत्ताच्या घाटावर प्रदक्षिणा घालीत असताना साईबाबांचा भास होत असे. एके दिवशी गुरुवारी लसणाची चटणी व गुळाची भाकरी दे असे म्हणत एक तरुण फकीर पुढे येऊन उभा राहिला. तेव्हा मी त्याला उत्तर दिले की मी कोकिळेच्या शब्द ऐकण्याकरिता इकडे आले आहे आणि आम्ही श्रावण महिन्यात लसूण व कांदा खात नाही. परंतु ते विचार माझ्या मनात घोळू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मी शिर्डीचा रस्ता तात्काळ धरला व संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शिर्डी येथे मी पोचले. काकासाहेबांच्या वाड्यासमोर आल्यावर मला पंढरपूरचा भास झाला. तेथे एक मुलगा सुमारे 11 वर्षाचा उभा होता. तो दीक्षितांचा बाबू होय. बाळ, मला राधाकृष्णाचे घर दाखव असे मी त्याला सांगितले आणि मी त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना सांगितले की मला बाबांच्याकडे घेऊन चला. त्या म्हणाल्या मी मालकांच्याकडे जात नाही. त्यांनी जोगाच्या ताईंना बोलवून आणले व त्या आणि मी मशिदीत दर्शनास गेले. गेल्याबरोबर बाबांनी तोंडातून शब्द काढले की गुळाची भाकर आणि लसणाची चटणी दिली नाहीस आणि इकडे कशाला आलीस. हे शब्द कानी पडताच मी मनात म्हणले, बाबा हे आपल्यास देण्यास आले आहे. इतक्यात जोगीणबाईंनी सांगितले, या आपले दर्शन घेण्यास आल्या आहेत. मग बाबा म्हणाले की माझी 7 जन्माची बहीण आहे. मी जिकडे जातो तिकडे ही अशीच शोधित येते. ते शब्द ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यातून प्रेम नदी वाहू लागली. दुसऱ्या दिवशी तेल्याची गाडी कोपरगावाला जायची आहे. तिच्यावर सामान आणून जोश्यांच्या घरी राहा असे मला बाबांनी सांगितले आणि त्याप्रमाणे मी केले. पुढे थोड्या दिवसांनी जोश्यांचा मुलगा वकिली पास झाल्यावर ती मंडळी बाहेर गावी गेली व दुसऱ्या एका भक्ताने प्रस्थान तेथे आले. त्यांनी माझे सामान पडवीत ठेवले. तरी पण मी मनोनिग्रह केला की बाबांच्या वचनाशिवाय कोठेही जावयाचे नाही. त्या दिवशी सबंध दिवस मी उपवासी राहिले. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला भूक लागली आहे, बटाट्याची भाजी आण, भात कर असे सांगितले. त्या दिवशी काकासाहेबांच्याकडे नैवेद्य होता. काकासाहेबांनी स्वतः मला जेवायला बोलविले. परंतु बाबांच्या वचनाशिवाय मी कोणतीही गोष्ट करीत नाही असे मी त्यांना सांगितले. आरती होऊन मंडळी गेल्यावर बालाशिंप्याला बाबांनी सांगितले की टकूताईला भात घेऊन येण्यास सांग. त्याने सांगितल्याबरोबर मी भात आणि भाजी मशिदीत घेऊन गेले. मोठ्या कौतुकाने बाबांनी हाक मारून तू जेवलीस काय असे विचारले. त्याबरोबर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग बाबा उठून जेवण्यास बसले. जेवण झाल्यावर उदी घेऊन जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बाबांनी बाळावाण्याला हाक मारली आणि त्याला सांगितले, आजच्या आज माझ्या बायला मशिदीसमोर खोली पाडून दे आणि त्याने त्याप्रमाणे करून दिली. मग मी तेथे संध्याकाळी वस्ती केली. ती जागा अशी होती की त्याच खिडकीतून रोज सकाळी बाबांचे दर्शन होत असे. पुढे कार्तिकी नवमीच्या दिवशी मी स्नान करून सकाळी 8 वाजता बाबांच्या दर्शनास गेले होते. आपणच होऊन बाबांनी म्हणले की तुला येथे येऊन 3 महिने झाले. तू आता पंढरपुरात जाते ना, जा आताच निघ, टांगा कर आणि जा. मग मी त्यांना विचारले, बाबा आता मला गाडी कशी मिळेल. सर्व काही अल्लावाली असे बाबा बोलल्याबरोबर उदी घेतली आणि मी पंढरपुरात जावयास निघाले. 10 वाजता मी कोपरगावास पोचले. तिकडे साने मामलेदारांच्या वडिलांनी जेवावयास राहा असे मला सांगितले. तिकडे जेवण करून त्यांची मंडळी आणि मी अशी
आम्ही 5 मंडळी मिळून स्टेशनावर आलो. मी तिकीट एकदम कुर्डुवाडीचे घेतले आणि मी सकाळी 6 वाजता कुर्डुवाडीला पोचले. तिकडे यात्रेची गर्दी फार होती. तरी पण बाबांच्या कृपेने मला 6 माणसाचे दुसऱ्या वर्गाचे पंढरपूरचे पास मिळाले. त्याचप्रमाणे दर्शनाचे पण 6 पास मिळाले. गुरुची कृपा असताना आपणास काय उणे. आनंदाने पांडुरंगाचे दर्शन घेऊन 2 दिवस पंढरपुरात आनंदाने घालविले व पंढरपूरही हून कुर्डुवाडीला आले. कुर्डुवाडीला घरी येऊन पाहते तर काय चमत्कार. नोकरीला 21 तासाचा राजीनामा देऊन मुंबईला गेले असे सर्व मंडळीने सांगितल्याबरोबर मनाला दुःख फार झाले आणि अश्रुधारा वाहू लागल्या. तशीच चिंता करीत स्टेशनावर जाऊन बसले. 2चे तिकीट काढले होते. स्टेशनवरच्या धर्मशाळेत विचार करीत बसले होते. कृपालू तो साई, त्याने पूर्ण कृपा केल्यावरती दासाला काय उणे. चिंता दूर होण्यास 1 तास पण लागला नाही. एक फकीर दत्त म्हणून उभा राहिला आणि म्हणाला, बाय, तुम्हाला कुठे जायचे आहे आणि का रडतयस? बाबा, मी म्हणाले, तुला सांगून तू माझे काय करणार आहेस? तो फकीर अगदी लहान होता. त्याचे शब्द व आवाज बाबांच्या सारखा होता. त्याने सांगितले, असे रडत बसू नका. नानासाहेब सोहनी आपल्या घरी नोकरी मागावयास जात आहेत आणि बोरकर साहेब दौंडला आले आहेत. मी धर्मशालेतून प्लॅटफॉर्मवर न आले तो नानासाहेब सोहनीनी मला हाका मारून विचारले की आपण दौंडला चालला का? मी होय म्हणल्यावर ते म्हणाले, मी पण आपल्या येथे जात आहे. कृपा करून माझ्या आईला तुमच्या जवळ बसवून घ्या. पुढे गाडीत बसल्यावर त्यांनी आमच्या घरची सर्व हकीकत सांगितली. ती अशी, बोरकर साहेबांनी जरी कुर्डुवाडीला राजीनामा दिला तरी तो मोठ्या साहेबांना पसंत पडला नाही आणि त्यांनी दौंड बारामतीचे काम बोरकर साहेबांकडे दिले. त्या कृपालू साईची स्तुती मी दीन पामर काय करू. हे माझे पूर्वजन्माचे सुकृत होय. पुढे आमची गाडी दौंडला येऊन थडकली. संध्याकाळी 6 वाजता सर्व मंडळी घरी सुखरूप पोचली. 8 दिवस आनंदाने कालक्षेप केला. नंतर एके दिवशी रात्री मला स्वप्न पडले. ते असे, साईबाबांनी स्वप्नात येऊन सांगितले, दुर्गाबाईच्या दात पडले, तू शिर्डीला जरूर ये. मी पहाटे स्वप्न सांगितले तेव्हा त्यांना 6च्या गाडीने तू शिर्डीत जा असे सांगणे झाले. मला गाडीत बसवून दिले आणि मी शिर्डीत पोचले. त्याच दिवशी दुर्गाबाईच्याकडे चोरी झाली होती. मशिदीत आल्यानंतर मी तिथे 1 महिना सुखाने घालविला. पुढे 2 वर्षांनी ज्येष्ठ वयात मी शिर्डीत पुन्हा गेले. 15 दिवस राहून बाबांची परवानगी घेण्यास गेले. त्यावेळी बाबा मला म्हणाले, गुरुपौर्णिमेनंतर जा. मग मी बेतरहित करून तेथेच राहिले. गुरुपौर्णिमेचे दिवशी मी पूजेचे सामान घेऊन मशिदीत गेले. त्यावेळी मी देखावा मी पाहिला तो मी जन्मभर विसरणार नाही. बाबांचे दर्शन घेणाऱ्याची नेहमी गर्दी असावयाचीच, पण तो गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे लोकांच्या भाविकपणा जणू उत्तच आला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरी जी महाद्वारात गर्दी होते तशीच तो देखावा आठवण करून देत होता. बाबा तर पांडुरंगासारखे देवी व निराकार भासत होते. हे सर्व पाहून मन फार प्रसन्न झाले व भक्तीने कंठ दाटून आला. पुढे पाऊस फार पडू लागल्यामुळे मला शिर्डी सोडणे अनेक कारणावस्त अनिष्ट वाटले व थोडे दिवस शिर्डीसच मुक्काम केला. पावसाचा पहिला जोर ओसरल्यावर मी निरोप घेण्यासाठी बाबांकडे गेले व बरोबरच चांगली सोबत असल्यामुळे घरी जाण्याची इच्छा आहे तर जाण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. तेव्हा बाबा म्हणाले, तुला सोबत कशाला पाहिजे, तू जाऊ नको. तेव्हा मी स्वस्थ राहिले. तो दिवस आषाढातील अमावस्येचा म्हणजे दिव्यांच्या
अमावस्याचे होता. त्या रात्री मी घरी एकटेच निजले होते. रात्री 1-2 वाजायाच्या सुमारास भिंत फोडून चोर आत घुसले. त्यांच्या हातात लखलखीत सुऱ्या होत्या. भीतीने गाळण उडाल्यामुळे तोंडातून शब्द निघेना. मी असहाय स्थितीत त्यांच्याकडे पाहत पडले होते. घरात 15-1 मिनिटात किमतीची चटसारी चीज वस्त घेऊन ते मला काही 1 रुपये न करता निघून गेले. तेव्हा मी मनात म्हणले, साई तारी त्याला कोण मारी. सकाळी 5 वाजे तो पासून बाबा आक्रोश करू लागले की चोरी झाली. सकाळी उजाडल्यावर मी मशिदीकडे निघाले. बाबांच्या पुढे जाऊन मी रडत उभी राहिले. तेव्हा बाबांनी पुसले, बाय काय झाले. मी म्हणले, आपल्याला सर्व काही माहीत आहे. तेव्हा ते एवढेच बोलले, अल्ला वाली आहे. नंतर पोलीस पार्टी येऊन तपास करू लागली. तेव्हा मी त्यांना सांगितले, माझी काही चोरी झाली नाही. देणारा देतो आणि घेणारा घेतो. साई देणारा असला म्हणजे दासाला काय उणे. त्यावेळी मी घरची सासूर वाशीण असल्यामुळे काय होईल अन्न काय नाही याची मनाला फार रुखरुख लागून राहिली होती. तो प्रकार जरी घरी समजला होता तरी सद्गुरू कृपेने काही एक जाच झाली नाही. त्या सद्गुरूचे मी दीन पामर कोण्या प्रकाराने आभार मानू. चाल हजरत सलाम यांचा. साई प्रणाम घ्यावा, कृपा प्रेम वर्षवी देवा. प्रेमरसाचा निर्झर साचा, तुची असशी मज साई देवा. सद्गुरु चरणी भाव जयाचा, मोक्ष त्यासी ठरलासा देवा. माय तुझी जणू पिता जनाचा, तुझी दासी मज तारी देवा. कृपा दृष्टी तव असे मजवरी, भीती मला कुणाची देवा. चरितामृती तव चित्त रमतसे, ताई करीत तव धावा देवा. श्री साईनाथ प्रसन्न. आपुलिया वेळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची, काय म्या पामरे बोलावी उतरे. परी त्या विश्वंभरे बोलविले. सत्पुरुष नश्वर देहाचा त्याग करून गेले असताना त्यांच्या अविनाशी अस्तित्वाचा प्रत्यय पदोपदी येत असतो आणि ते आपल्या कल्याणाकरिता अविश्रांत झटत असतात अशी खात्री पटते. फक्त त्यांच्या ठिकाणाची आपली निष्ठा अथवा श्रद्धा अढळ व दृढ पाहिजे. दरवर्षाच्या माझ्या नियमाला अनुसरून मी गेल्या गुरुपौर्णिमेस शिर्डीला जाण्याकरिता निघालो. नगरहून काही मंडळी माझ्याबरोबर शिर्डीस येणार असे मला त्याने आगाऊ कळविल्यामुळे मी 1-2 दिवस अगोदर नगरास गेलो. माझ्याबरोबर बापूसाहेब क्षीरसाठे यांच्या कुटुंबातील सर्व मंडळीचा येण्याचा संकल्प होता, परंतु त्यापैकी काही मंडळी पुण्यास होती व काही नगरात होती आणि नगरातील मंडळींना वेळीचा सूचना देण्याच्या हेतूने मी नगरास थोडासा अगोदर गेलो होतो. माझ्या जाण्याने तिथल्या मंडळींना अत्यानंद होऊन ती निघण्याला फारच उत्सुक झाले. बापूसाहेबांचा नातू दत्तोबा तुळशीराम चौहान हा बराच भाविक मुलगा आहे व त्याची साईनाथ बाबांवर पूर्ण श्रद्धा आहे. शिर्डीला जाण्याच्या दिवशी पैशा संवादाने त्याला फार अडचण होती, पण एक वेळ ज्याच्याकडे त्याचे पैसे यावे होते त्या गृहस्थाने आपणहून त्याला बोलवून त्याचे पैसे दिले. त्यामुळे त्याची बाबांच्यावरही निष्ठा जवळजवळ वज्रलेप झाली म्हणावयास हरकत नाही आणि याच निष्ठेच्या अपूर्व सामर्थ्यावर त्याने आपल्या नातेवाईक व स्नेहाच्या मनात निष्ठेचा बीजारोपण केला. रामचंद्र विठोबा थोरात हा सदर दत्तूचा स्नेही व नातेवाईक होय. दत्तू शिर्डीस जाणार हे ऐकून त्यांच्या मनात बरीच अस्वस्थता
उत्पन्न झाली. रामचंद्र हा एकटा नगरात शिकण्यास आहे आणि त्याचे पालक म्हणजे वडील, बंधू व मातुश्री ही मंडळी तलेगावास असल्याकारणाने स्वाभाविकच त्यांच्या जाण्याच्या खर्चाची सोय होणे शक्य नव्हते. आणि विशेष दुःखाची गोष्ट म्हणजे समान शीलानुरूप आपला जोडीदार दत्तू शिर्डी जाणार म्हणून त्याला अत्यंत वाईट वाटू लागले. रामचंद्राच्या ने राहे साहेबांना म्हणून त्याने दत्तूचा सल्ला विचारला. नगरहून निघण्याच्या आदल्या दिवशी ही एकमेका स्नेहाची सुखदुःखाची विचारपूस चालली होती. दत्तूने आपल्या स्वानुभवावरून रामचंद्र छालोकपणाने असे सांगितले की तू साईनाथ बाबांवर पूर्ण हवाला व विश्वास ठेव. खात्रीने त्यांची मेहर झाल्यास ते तुला शिर्डीला घेऊन जातील. असे म्हणून त्याने त्याला उदी लावली. निघण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी रामचंद्राची उदासीनता आता जास्तच वाढू लागली. पण चमत्कार असा की निघण्याच्या पूर्वी थोडाच वेळ तलेगावाहून रामचंद्राची मातुश्री व बोलावताच व न कळविता अचूक तेथे दाखल झाली व बाईंनी आपल्या मुलाला आपल्याबरोबर शिर्डीस नेले. हा झालेला प्रकार त्या मुलाने म्हणजे रामचंद्राने मला साध्यत निवेदन केला तो आपल्या पुढे मांडला आहे. गणपतराव शिंदे नावाचे दुसरे एक गृहस्थ ज्यांच्या आमच्याबरोबर शिर्डीस येण्याचा कृतसंकल्प होता, पण निघण्याच्या पूर्वीच्या आठवड्याभर त्यांना नित्य संध्याकाळी हे येत असे, त्यामुळे त्यांच्या येण्याचा निश्चय थोडासा डळमळू लागला. पण मी त्यांना प्रोत्साहन दिल्यानंतर व बाबांच्या ठिकाणी निष्ठा दृढ ठेवियास काही अडचण येणार नाही, सर्व ठीक होईल या वाक्यावर विश्वास ठेवून त्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हिमाची वाट पाहिली पण आले नाही. यावरून ते ताबडतोब शिर्डीस निघून आले. तेथे थंड पाण्याचे स्नान व इतर अपत झाले, परंतु त्यांच्या या निष्ठारूपी हे मर्गमाच्या मात्रेने हिवास कायमचा आपला गाशा गुंडाळावा लागला. बापूसाहेबांचा मनोदय कुटुंबासह शिर्डीस जावे असा होता आणि या त्यांच्या हेतूप्रमाणे सर्व मंडळीची आणि विशेषतः काही त्यांच्या अधिकारी मुलांनी आपली जरुरीची कामे बाजूस ठेवून मुश्किलीने रजा मिळवून बरोबर जाण्याचा योग साधला. परंतु त्यांच्या और किस्मतच्या एका चिरंजीवाने आपल्या वडिलांच्या या देवखुल्या विचाराला काहीच महत्त्व दिले नाही व द्राक्षे आंबट या नात्याने आपल्यास अत्यंत जरूरते काम आहे या सबबीवर सर्वांना नाराज करण्याचे श्रेय घेतले. त्यांना वाटत होते की आपण आपल्या मंडळीची काहीतरी समजूत वाळून निष्कारण त्रास व खर्च वाचविला, पण मनुष्य प्राण्याला अतर्क्य व अगम्य अशी काही शक्ती आहे याची त्यांना कल्पना नसावी किंवा असल्यास तिचे तेवढा वेळेपुरते त्यांना विस्मरण झाले असावे खास. आणि स्वाभाविकच अशा स्थितीत घी देखा पण बडगा नाही देखा या म्हणीचे विस्मरण होणे संभवनीय आहे. त्याचे कुटुंब नगरास असे आणि आपल्या कामाचे सवडीप्रमाणे ते नगरात जात येत असत. त्यांच्या कुटुंबाला नगराहून शिर्डीस नेण्याकरिता जो इसम पाठविला होता त्याला तेथे फुले खरेदी करण्याचे काम होते, म्हणून त्याने बाईंना तिकीट काढून गाडीत बसवून त्यांना जरूर व योग्य अशा सूचना देऊन कोपरगावात जाव्यास सांगितले. तेथे मंडळी भेटतील
आणि तेथून पुढे मंडळीबरोबर जावे असा हेतू कर्मधर्म संयोगाने मवल्या एका स्टेशनावर बाईच्या पतिदेवाची आकस्मिक गाठ पडली आणि विचारपूस केल्यानंतर आपल्या कुटुंबाने एकटेच जाणे त्यांना इष्ट वाटून त्या उभयतांनी आपला मोर्चा कोपरगावाकडे वळविला आणि त्यांच्या सुदैवाने मंडलीची गाठ न पडल्यामुळे रखडत मोठ्या कष्टाने स्पेशल टांग्याने स्वाऱ्या शिर्डी मुक्कामी दाखल झाल्या. म्हणजे जे गृहस्थ शिर्डीस येण्यास पूर्ण नाखुश व अत्यंत दुराग्रही त्यांना सुद्धा येणे भाग पडले आणि यातच सिद्धाच्या अथवा सत्पुरुषांच्या ठिकाणेचे वैशिष्ट्य व्यक्त होत आहे. सदर बापूसाहेबांच्या लहान मुलीला बरेच दिवस झाले ताप येत असे, पण मुलीने त्या संबंधाने कोणाजवळही व काढला नव्हता आणि नगरास मुलीचा ताप पाहिल्याबरोबर बापूसाहेब थोडेसे घाबरले, पण मी त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले, कारण बाबांच्या लीला अगाध आहेत, त्यांच्या ठिकाणी निष्ठा दृढ असू द्या म्हणजे झाले. नंतर त्या मुलीला मी बाबांच्या तीर्थातून उदी दिली आणि उदी पोटात गेल्यानंतरच विद्युत चमत्कार म्हणजे मुलीला ताप येत होता म्हणणे अश्रद्वे वाटू लागले आणि यात विशेष असे काहीच नाही. अवलियाच्या लिटा अशा चमत्कृतीजनक असाव्याच, फक्त त्यांच्यावर आपली दृढ निष्ठा व पूर्ण भरोसा पाहिजे. मला स्वतःला तेथे गेल्यावर प्रवासाच्या दगदगीमुळे किंवा मार्गावरील आपल्यामुळे एकाएकी पाण्यासारखे झाडे होण्याला सुखात झाली. मला वाटू लागले की बाबा आपल्या कृपेने पायाजवळ तर येऊन पोचलो, परंतु या त्रासाचे पिस्तूल मागे का? कदाचित माझ्या भावनेत तर फरक झाला नसेल ना. झाड्याने अगदी बेजार झालो. माझी ही असहाय स्थिती पाहून सर्व मंडळीची गाळण उडाली म्हणण्यापेक्षा त्याच्या तोंडचे पाणी पळाले म्हणल्यास अस्थानी होणार नाही. नंतर शेवटची हेमगर्भाची मात्रा अथवा रामबाण उपाय म्हणजे बाबांना सांकडे घालणे या निश्चयाने बाबांच्या समाधीजवळ गेलो व माझे सर्व संकट त्यांना घातले आणि मनोभावाने त्यांच्या पायांचे तीर्थ व उदी घेतली. नंतरचा चमत्कार म्हणजे या दिव्य तीर्थ उदीच्या साहाय्याने एकदम आलंड बसले आणि आस्ते आस्ते दुसरे दिवशी सकाळपर्यंत अगदी साफ बरे वाटले, म्हणजे सर्व त्रास नाहीसा झाला. विशेष अचंबा वाटण्यासारखा एक प्रकार म्हणजे माझ्याबरोबर आलेल्या पुण्याच्या एका गृहस्थानी दूरदर्शीपणाने निघताना आपल्याबरोबर डिटच लँटर्न पेटवून घेतला होता, कारण ते तेथून रात्रीच्या गाडीने निघाले. गाडीत बसल्यानंतर कंदील विझाल्यावर त्यांच्या नोकराच्या हलगर्जीपणामुळे अथवा दांधलीमुळे त्यातले काही तेल गाडीत सांडले. नंतर शिर्डी मुक्कामी तो काहीसा दिवसासारखा रात्रभर जळत होता. मालकाची कल्पना अंशी झाली की नोकर कुठून तरी तेल भरीत असेल, पण तपासाअंती असे कळले की नोकर तेल न भरता नुसता त्यास साफ करून कंदील रोज लावीत असे. पुण्यात तेल भरलेले त्याच्यातून डब्यात सांडलेले अशा स्थितीत कंदील 5 रात्री संबंध पेटत राहिला हा मोठाच अचंबा आहे व हे गूढ कोडे उलगडणे जवळजवळ अशक्य आहे. बाबांची मेहेर असल्यास त्यांना काहीही अशक्य नाही. जो कंदील पूर्ण भरला असता रात्री नियमित वेळ असा कटाकटीने जास्ती 2 दिवस जळू शकतो, तोच कंदील उपरी निर्दिष्ट स्थितीत 5 रात्री जळू शकला, हे महादाश्चर्य नव्हे काय?
शेवटी इतकेच सांगावयाचे की त्यांची मेहेर झाल्यास अखिल विश्वात अशक्य असे त्यांना काही आहे काय? फक्त आपली निष्ठा अचल, श्रद्धा अखंड व भावना शुद्ध असली म्हणजे क्षणोक्षणी त्या अद्भुत व अपूर्व शक्तीचा प्रत्यय अथवा जाणीव आल्या वाचून राहणार नाही. फक्त गुरुपौर्णिमेच्या दौऱ्यात चमत्कृतीजनक असे घडलेले व अनुभवलेले प्रसंग नमूद केले आहेत. त्यांच्यापासून जो बोध घेता येण्यासारखा असेल तो ज्याच्या त्याने घ्यावा. बाबांचा एकनिष्ठ सेवक अहर्निश सेवालोलूप शंकर काशीनाथ दुबे.